नमस्कार. मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचं सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. मित्रहो, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घटना घडतच असतात. मग त्यातील काही क्षण हे न विसरण्याजोगे असतात. ते चांगले असोत की वाईट, माणसाच्या आयुष्यात उत्तरोत्तर या क्षणांची भर पडतच असते. तर मग आज आपण जाणून घेऊयात रोजनिशी, ज्याला आपण डायरी म्हणतो, ती डायरी रोजच्या रोज लिहिल्याने नेमके काय फायदे होतात. बघा, पहिला फायदा म्हणजे रोजच्या रोज आपले विचार लिहून काढण्याच्या सवयीमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आपल्या भावभावना, मनात असलेली खदखद, भीती काढून टाकून पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची, पुन्हा भरारी घेण्याची प्रेरणा डायरी आपल्याला देते. या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात जसजसे कामाचे ओझे, इतर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढत गेले, तसतसं आपली डायरी लिहिण्याची सवय मात्र बंद झाली. मग याचा परिणाम आपण किती व्यक्त होतो यावर झाला आणि यातूनच अनेक दुष्परिणामात वाढ झाली. ताणतणाव, नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक आजारात भर पडत गेली. मित्र, झोपण्याआधी डायरी लिहिल्याने आपल्याला आपल्या जगण्याचे आकलन होते. मनातील भावना कमी होऊन चिंता कमी व्हायला मदत होते. दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून लांब राहण्यास डायरी खूप मदत करते. सोबतच एकटेपणाही दूर होतो आणि आपला फोकस स्पष्ट होण्यास मदत होते. स्मरणशक्तीही वाढते. तर रोजच्या रोज न चुकता डायरी लिहिल्याने हे आश्चर्यकारक फायदे होतात. तर मग कधी सुरू करताय डायरी लिहायला? आम्ही तर गेली 6 वर्ष न चुकता डायरी लिहितोय. तर मग तुम्हीही या नवीन वर्षात ही सवय लवकरात लवकर अंगीकारा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या उपयुक्त व बहुमूल्य माहिती मिळवण्यासाठी सफर पुस्तकांची या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. चॅनलवरील कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करा. कंटेंट आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.